नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. उद्या आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि आपण निफ्टीच्या वीकली एक्सपायरीचं ॲनालिसिस पाहणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपण निफ्टीच्या वीकली एक्सपायरीला कवर करू, बाकी काही आपण कवर करणार नाही बिकॉज देर इज सम टेक्निकल इश्यू. तर हा व्हिडिओ थोडासा छोटा होणार आहे. तर लेट सी आज मार्केटमध्ये काय झालं. तर आज सगळ्यात पहिले मार्केट खाली आलं. कंटिन्यू सेम रेंजमध्ये मार्केट मुवमेंट करत होतं. वरती ब्रेकआउट झाला. आपण ब्रेकआउटमध्ये ट्रेड करणार नव्हतो. इथे एक बॉलिंजर बँड सेटअप मिळाला. या बॉलिंजर बँड सेटअपमध्ये मी एक सेल कॉल दिला होता निफ्टीमध्ये. त्याच्यानंतर मार्केट यायला तर पाहिजे होतं खाली, पण कंटिन्यू साईडवेज मोमेंटम करत थोडंफार 30-40 पॉईंट खाली मोमेंटम झाला, पण तो मोमेंटम काही सफिशियंट नव्हता आपल्या टार्गेट येण्यासाठी. तर खूप मोठा असा काही मोमेंटम झाला नाही मार्केटमध्ये. मार्केट कंटिन्यू एका रेंजमध्येच बनून राहिलं आणि डे एंड होता एक रेंजच्या वरच्या साईडला येऊन बंद झालं. ना आपला स्टॉप लॉस हिट झाला, ना आपलं टार्गेट आलं. मार्केट पूर्ण दिवस साईडवेज मोमेंटम करत होतं. 30-40 पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केटने मुवमेंट केलं आणि असं सहसा मार्केटमध्ये बघायला नाही भेटत. तर ओके, आज एवढा एका बॉक्समध्ये मार्केटने मूव्ह केलेला आहे. उद्या मार्केटकडे चांगला चान्स आहे एक तर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करायचा. तर आपला प्लॅन काय असू शकतो निफ्टीमध्ये उद्या जेव्हा पण 310च्या वर मार्केट निघेल, 24,310 फ्लॅट ओपन झालं, 310च्या वर मार्केट निघालं तर आपलं टार्गेट राहणार आहे. वरती आपण बाय करू शकतो. स्टॉप लॉस जो आहे तो आपण याच्या 24,250च्या खाली स्टॉप लॉस लावून 24,240 हा आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट आपण ठेवू शकतो 24,390 पर्यंत. इथपर्यंत आपला एक फर्स्ट टार्गेट प्लॅन असायला पाहिजे. 310च्या वर निघालं तर आपण बाय करू शकतो 9:30च्या नंतर. ओके, जर मार्केट थोडंफार गॅपडाऊन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सिम्पल वेट करायचं आहे 24,250च्या खाली किंवा 24,230च्या खाली. याच्या खाली जर मार्केट येणं सुरू केलं आणि मार्केट समजा एक 50-60 पॉईंट गॅपडाऊन झालं आणि इथे ट्रेड करून जर हा लेवल ब्रेक करत असेल तर मग आपलं इमिडिएट टार्गेट जे आहे 24,100 या टार्गेटसाठी आपण ट्रेड करू शकतो. आणि एक सेकंड टार्गेट जे आहे 24,050 इथपर्यंत आपण आपलं एक टार्गेट पॉसिबल आहे. याचं रिझन काय आहे की हा जो गॅप आहे हा गॅप नक्कीच इथे फिल व्हायला पाहिजे. जस्ट 1 मिनिट. तर आपण असं एक्सपेक्ट करू की हा जो गॅप आहे हा गॅप नक्कीच फिल होईल. तर त्या जर गॅप फिल झाला तर डेफिनेटली आपल्याला एवढं टार्गेट भेटणार आहे. जस्ट 1 मिनिट. आय होप तुम्हाला आता कळलं असेल की काय ॲनालिसिस होऊ शकते निफ्टीमध्ये. एक रेंज बाउंड कंटिन्युअसली मार्केट होतं आज दिवसभर. तर उद्या आपल्याला एक ट्रेंडिंग वरच्या किंवा खालच्या साईडला मिळण्याचे जास्त चान्स आहे. जर वरच्या साईडला मिळाला तर वरच्या जवळपासच क्लोज झालेला आहे. जर फ्लॅट ओपन झाला, ब्रेक केला तर एक चांगला चान्स आहे. जर गॅपअप ओपन झाला तर मग आपल्याकडे बाय करायला काही ऑप्शन राहणार नाही. थोडंफार खाली आला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन U-टर्न बनवत असेल तर तिथे आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. गॅप डाऊन ओपन झाला तर आपण खालच्या दिशेलाच प्लॅन करणार आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल आता मार्केटमध्ये कसं निफ्टीमध्ये वीकली एक्सपायरीला ट्रेड होऊ शकते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी आपण काही टार्गेट ठेवत नाही, पण डेफिनेटली जर तुम्हाला आवडत असेल ॲनालिसिस तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तुम्ही ट्रेड करत आहात का, डेली ॲनालिसिस बघून तुम्ही ट्रेड करत आहात का. आणि आपण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली असेल की आपण वीकली ॲनालिसिसमध्ये एक ॲनालिसिस केलं होतं 24,120च्या वर मार्केट समजा क्लोज झालं, त्या दिवशी मार्केट 24,140ला क्लोज झालं होतं. तिथे आपण डिस्कस केलं होतं की मार्केट जे आहे ते वरच्या साईडलाच मोमेंटम करेल. 24,120च्या वर गेलं तर आपण बाय करणार आणि वरच्या साईडलाच मोमेंटम करेल. 24,300 पर्यंत मार्केट आलेलं आहे. इथून पण 100 पॉईंट वरती एक्सपायरीपर्यंत मार्केट येऊ शकते. तर यस, वीकली ॲनालिसिस पण फॉलो करत चला आणि कॉमेंट करा जर तुम्ही ट्रेड करत असाल तर. यस, लाईव्ह ट्रेडिंग, जर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग जॉईन करण्यात इंटरेस्ट असेल, लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला शिकायचं असेल, माझ्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. गो थ्रू करा लिंकमध्ये. काही तुम्हाला क्वेरीज असेल तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.